हॅलो मित्रांनो, तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आज किट्टूच्या पप्पांना सुट्टी आहे. तर किट्टूचे पप्पा बाहेरून छान मस्त दालच्या राईस घेऊन आलेले आहेत. तर नुसतं भाजी घेऊन आलेले आहेत. तर राईस तर मी घरीच बनवला आहे. त्यांना माहिती आहे राईस तर आपला घरचा पण असायला हवा. तर त्यांनी भाजी घेऊन आलेली आहे पार्सल, आणि मला आयडिया पण नव्हती. आणि मग आता खूप वेळ झालेला आहे, 2 वाजलेले आहेत. तर त्यासाठी म्हणून पटापट आवरते, आणि 2:30 वाजलेले आहे. तर पटापट आवरते, आणि मी लेटच राईस ठेवला. इकडे किट्टूचे पप्पा किट्टूला शिकवत आहे. आम्ही इथं त्याला रोज काही ना काही पार्टिसिपेट करायला लावतो, काही ना काही त्याला शिकवतो. त्यामुळे त्याची बुद्धी पण वाढते, आणि एज्युकेशनमधलं त्याला सर्व काही येतं. तर जसं की याच्यामध्ये ॲनिमल्स आहेत, आणि घरामधल्या वस्तू, खाण्याच्या वस्तू सगळंच आहे. आणि आपले फळ आहेत, जे राष्ट्रीय फळ आणि राष्ट्रीय झाड, राष्ट्रीय प्राणी, सगळं आहे याच्यामध्ये, राष्ट्रीय ध्वज. तर त्यामुळं त्याला कसं म्हणजे सगळं काही माहिती पण होतं, आणि एक बुद्धी पण वाढते. त्याच्यासाठी म्हणून त्याला आम्ही ही पुस्तक देतो आहे, आणि त्याच्यामुळं तो शिकण्यात पण त्याला इंटरेस्ट आहे. आणि तो भरपूर प्रमाणात त्याला प्राण्यांचे नावं, आणि खाद्यपदार्थाचे नावं, आणि वस्तूचे नावं सगळं काही माहिती आहे. त्याच्यामुळं त्याचे पप्पा रोज त्याला शिकवतात, त्याच्यामुळं त्याला माहिती आहे. तर आता इथं आम्ही आलेलो आहो फिरायला. तर तुम्ही बघू शकता, लहान मुलांसाठी खूप काही आहे इथे बघण्यासाठी, खेळण्यासाठी. इथे ट्रेन आहे, तर इथे झुला आहे, आणि किट्टूसाठी तर खूप साऱ्या राईड्स होत्या. तो म्हणत होता की मला बाईकवरती बसायचं आहे. तर आम्ही म्हटलं की नाही, बाईकवरती नाही. तर इथे त्याला बलून मारायला आम्ही हे करत आहे. त्याला काही जमत नव्हतं, तर त्याच्या पप्पांनी त्याला पकडून ठेवलेलं आहे, आणि एक उडवत आहे. तर हे 12 बलून फोडायचे 100 रुपये त्यांनी घेतलेले. मी म्हणलं लई महाग आहे बाबा, एवढं महाग तर आमच्या काळात पण नव्हतं. पण आता सगळं बदललं आहे, सगळं काही बदलून गेलेलं आहे. तर मुलांसाठी आपल्याला काही ना काही करावंच लागतं. आम्ही स्वतःसाठी काही नाही करत, पण मुलासाठी खूप काही करतो. आमच्यासाठी स्वतःसाठी आम्ही काही वस्तू घेत नाही, पण किट्टूसाठी आम्ही खूप काही करतो. आणि त्याचे पप्पा पण खूप काही करतात त्याचा लाळ पुरवण्यासाठी. पण मी लाळच पुरवते त्याचा, आणि नंतर काही त्यांनी जर चुका केल्या तर मी त्याच्यावर त्याला पांघरून घालत नाही. मी ओरडते त्याला, आणि शिकवतेसुद्धा की असल्या काही गोष्टी करायच्या नाही. तर तो आता लहान आहे म्हणून तो नीटपणे ऐकतो, पण मोठा झाल्यानंतर मी त्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही. कुठल्याच मुलाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण मुलांना फक्त सुधारू शकतो, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही. आता मी त्याला खेळायला इथे आणलेलं आहे, कारण की इथं घरी राहतो नुसतं एकटा. त्याच्यामुळं म्हणलं की चला आपण त्याला छानपैकी फिरवून आणूया. आणि इथे इतके सुंदर पाण्याचे झरे वाहत होते, खूप सुंदर असे पाण्याचे झरे मी फर्स्ट टाईम असे बघितलेले आहेत, आणि मला खूप छान वाटलं. किट्टूच्या पप्पाला आणि किट्टूला म्हटलं उभं ठेवलं तिथे, मी फोटो काढते. आणि व्हिडिओ चालू असतानाच मी त्यांचा फोटो वगैरे काढत होते, कारण की मग व्हिडिओ मला पूर्ण काढता आला नसतं म्हणून. तर झालं असं की ही जागा आम्ही त्या दिवसाला आलो होतो, परवाच्या दिवसाला. तर त्यावेळेला जलपरी ही नव्हती, तर आम्ही स्पेशली जलपरीलाच बघायला आलो होतो. म्हणून नाही तर आम्ही त्या दिवशी पण आलो होतो, आणि परत गेलो. याचे पप्पा म्हणले तिकीट काढण्याचा काय उपयोग, जर आपल्याला मेन जलपरीचंच आहे, जलपरी नाही बघायला मिळाली तर काय. आता हे समोर तुम्हाला दिसेलच जलपरीचा एक इथं ते आतमध्ये काचेचं आहे ना, त्याच्यामध्येच आहे जलपरी. आणि बघूया म्हटलं चला, काहीतरी नवीन काहीतरी बघायला मिळते. दरवेळेला आम्ही इथे येतो तर वेगवेगळा सेटअप असतो लागलेला. कधी न्यूयॉर्क सिटी असते, कधी पॅरिस सिटी असते, कधी स्वित्झर्लंड, असं काही असतं. तर आज म्हणलं बघूया जलपरीचे काय आहे. तर इथं तुम्हाला
दिसते की नाही दिसत, मला पण नाही दिसू लागले. कुठं आहे बाबा जलपरी? जलपरी जाओ. हां, पाय पण दिसत आहे, काहीतरी शेपटीसारखं दिसत आहे. आणि पाणी पण खूप स्वच्छ आहे बरं का, खूप छान दिसत आहे. याच्यामध्ये मला झुला दिसू लागला लायटिंगचा. हो हो हो, आहे आहे आहे, जलपरी तर आहे. तर एक बाई ही बाहेर आहे, दिसू दे थोडं जलपरीचा चेहरा. ह्या मुलीच आहेत, पण जलपरीसारख्या इथे कर्तब दाखवणार आहे थोड्या. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप छान इथे जलपरीसारखे करते. माझे हस्बंड बोलू लागले, अरे हे कुठले जलपरी आहे? मी म्हणलं ते आपल्या पद्धतीने ते आपल्याला दाखवत आहे, जे दाखवायचं आहे. आणि किट्टू तर फार घाबरायला लागला होता, माहीत आहे का? खूप घाबरत होता, खूप म्हणजे खूप घाबरत होता. ती दुसरी जलपरी आता येईलच, त्या जलपरीने त्याला हाय केलं तर तो हाय पण नव्हता करत आणि बघतसुद्धा नव्हता, कारण फर्स्ट टाईमच आहे त्याच्यासाठी. पण त्याला असं वाटत होतं रिअलच आहे, आपल्याला पकडून वगैरे तर नाही नेणार ना. आता ही दुसरी आली बघा, कारण की श्वास घ्यायला पण त्यांना वेळ पाहिजे असतो ना, त्यासाठी एक गेली का दुसरी येते, दुसरी गेली का पहिली येते, असं असतं. तर इथं ती हाय करू लागली आणि किट्टू दूर पडायला लागला. मला फोटो काढायचा होता किट्टूचा जलपरीसोबत, पण किट्टू घाबरत होता, त्यामुळं मी काढू शकले नाही. आणि तिकडं श्वास घ्यायला गेली ती आणि परत मग येते. खूप कष्टाचंच काम आहे नाही का, खूप कष्टाचं काम आहे. आणि बाजूच्या एक माणूस म्हणायला लागला की अरे ही कुठली जलपरी आहे? आम्हाला वाटलं खरोखरची जलपरी आहे का? तर खरोखरचं या युगामध्ये काय राहतं? काहीच नाही. आम्ही हसत होतो, पण ते पण त्यांचं एक पार्ट आहे कामाचा, ते करत आहेत बिचाऱ्या. आणि खूप सुंदर होती ही मुलगी. आणि आता श्वास घ्यायला ते वरती गेलेले आहेत. श्वास घेऊन झाला, 1 सेकंद श्वास घेऊन झाला का परत येत आहेत ते. आम्हाला तर खूप मज्जा आली बाबा बघायला, एक नवीन काहीतरी बघायला मिळते. म्हणलं की चला आता जाऊया थोडं समोर काय आहे नवीन बघूया. तर लोक बाहेर येत आहे, आम्ही आतमध्ये जात आहोत. तर आतमध्ये पण काहीतरी नवल विशेष असेलच. तर मी दरवेळेला काय म्हणते का मला नाही यायचं आहे. हां, तर इथे बघू शकता, इथे खूप म्हणजे नाही का स्नो पार्क आहे आणि इथे खूप प्राणी पण आहेत, खूप छान छान. तर तुम्ही बघूच शकता, खूप छान इथं वाटत होतं. आणि ते गाणं वाजत होतं, त्याच्यामुळे किट्टूला डान्स करायचं येड लागलं, नुसतं डान्स करत होता.